त्यामुळं गैरमार्गाशी लढा देण्यासाठी अनेक ठिकाणी आता आपली 271 भरारी पथकं राज्य मंडळाची आहेत, म्हणजे राज्य मंडळामार्फत शिक्षण विभागाचे आहेत, परंतु अनेक जिल्ह्यांनी प्रामुख्याने माननीय जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, SP यांनी सुद्धा त्यांची स्वतंत्र पथके निर्माण केलेली आहेत आणि या स्वतंत्र पथकामुळे एक परीक्षेचं निकोप वातावरण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आणि त्यामुळं परीक्षा हे गैरमार्गाशी लढा हे अभियान आपण चांगल्या पद्धतीने राबवत आहोत। त्याचबरोबर प्रात्यक्षिक परीक्षा, जसं 12वीला आपण म्हटलं प्रात्यक्षिक परीक्षा सुरळीतपणे होण्यासाठी आणि प्रात्यक्षिक परीक्षा घेऊन मार्क मिळावेत यासाठी आपल्याला यावर्षीपासून आपण प्रत्येक जिल्ह्यातील जे काही आमचे शिक्षणासंबंधित जे फील्ड ऑफिसर आहेत त्या फील्ड ऑफिसरना कमीत कमी 10 माध्यमिक शाळा किंवा उच्च माध्यमिक शाळा यांना प्रॅक्टिकलच्या वेळी अचानक भेट देण्यास सांगितलं होतं आणि त्याचे अहवालसुद्धा आमच्याकडे येत आहेत। त्या 30 पद्धत आपण 10वीला सुद्धा वापरलेली आहे। 10वीचे प्रात्यक्षिक परीक्षा ही 10 फेब्रुवारीपासून सुरू झाली आणि त्याचा शेवटचा दिवस आजचा म्हणजे 29 फेब्रुवारी हा आहे। तसंच या परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व माननीय विभागीय आयुक्त, माननीय जिल्हाधिकारी यांना राज्य मंडळामार्फत अर्धशासकीय पत्र म्हणजे DO लेटर पाठवून त्यांना परीक्षा संदर्भात सूचना दिलेल्या आहेत, जेणेकरून प्रत्येक जिल्ह्यामध्ये परीक्षेचं वातावरण चांगल्या पद्धतीनं निर्माण होईल। केंद्र संचालक, उपकेंद्र संचालक, कस्टोडियन यांच्या विभागीय मंडळ स्तरावर बैठका घेण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर राज्य मंडळाने सुद्धा सर्व घटक म्हणजे सर्व विभागीय अध्यक्ष, सर्व विभागीय सचिव, सर्व विभागीय उपसंचालक, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, माध्यमिक, योजना आणि डाएट प्राचार्य म्हणजे जे जिल्हा स्तरावर जे काय आमचे डिपार्टमेंट त्यांचे प्रमुख जे आहेत किंवा विभाग स्तरावरचे जे प्रमुख आहेत त्यांच्या बैठका ऑनलाईन पद्धतीनं राज्य मंडळाने घेतलेल्या आहेत आणि त्यांना परीक्षेसंदर्भात सूचना या 15 म्हणजे 12वीच्या परीक्षा सुरू होण्यापूर्वी 15 दिवस अगोदर देण्यात, त्याप्रमाणे 10वीच्या सुद्धा सूचना संबंधित विभागांना सर्व एकत्रितरित्या देण्यात आलेल्या आहेत। त्यांची विभागणी या बैठका घेतलेल्या आहेत, त्यामुळं सर्व संबंधितांनी परीक्षेवर जास्त नियंत्रण ठेवण्याला सोपं पडणार आहे। त्याचबरोबर मंडळाने निर्धारित केलेला कालावधी म्हणजे जो प्रात्यक्षिक परीक्षेचा कालावधी होता तो 10 फेब्रुवारी ते 29 फेब्रुवारी या कालावधी होता। त्याचबरोबर एखादा विद्यार्थी या प्रात्यक्षिक किंवा तोंडी परीक्षेला आजारी असल्यामुळे किंवा अन्य काही इतर कारणामुळे जर प्रात्यक्षिक परीक्षेला किंवा तोंडी परीक्षेला जर उपस्थित राहिला नसेल तर त्याला आणखी एक संधी देतो, त्याला आपण आउट ऑफ टर्न परीक्षा म्हणतो। ही आउट ऑफ टर्न परीक्षा आपली ही लेखी परीक्षा संपल्यानंतर म्हणजे आपली 10वीची लेखी परीक्षा 26 मार्चला संपते, तर त्यानंतर 27, 28, 29 आणि 30 मार्चपर्यंत विद्यार्थ्यांना आउट ऑफ टर्नने प्रात्यक्षिक परीक्षा किंवा तोंडी परीक्षा देण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे, जेणेकरून प्रात्यक्षिक किंवा तोंडी परीक्षा चुकल्यामुळे विद्यार्थ्याच्या जीवनातील एक महत्त्वाचा टप्पा वाया गेला असं विद्यार्थ्याला वाटू नये, त्यामुळे विद्यार्थ्यांना ही एक संधी देण्यात आलेली आहे। याच वर्षीपासून आपण प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षेचे गुण हे ऑनलाईन पद्धतीनं भरून घेण्यात आलेले आहेत आणि हे ऑनलाईन पद्धतीने भरून घेण्यात आलेले गुण आमच्यापर्यंत पोहोचत आहेत। 12वीचे जवळजवळ 99.99% गुण आमच्याकडे ऑनलाईन पद्धतीने पोहोचलेले आहेत। आणखी काही दिवस त्यांना वाढवून दिले आहेत, काही ठराविक कॉलेज राहिलेले आहेत त्यांना सूचना देऊन त्यांचेसुद्धा गुण ऑनलाईन पद्धतीनं आमच्याकडे पोहोचतील याची दक्षता मंडळ घेत आहे। त्याचप्रमाणे 10वीच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे गुणसुद्धा आपण ऑनलाईन पद्धतीने घेतलेले आहेत, तोंडी परीक्षेचे गुण आपण ऑनलाईन पद्धतीने घेतले आहेत, जेणेकरून प्रशासनाच्या दृष्टीने गैरप्रकार थांबतील। त्याचबरोबर रिझल्ट लावण्यासाठी सुद्धा म्हणजे निकाल जाहीर करण्यासाठी सुद्धा आम्हाला थोडा कमी वेळ लागेल अशी अपेक्षा आम्ही यामागे ठेवलेली आहे। माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षेला आपण प्रत्येक ब्लॉकमध्ये 25 विद्यार्थी बसायला परवानगी देतो आणि या 25च पाकिट आपण म्हणजे प्रश्नपत्रिकांचं पाकिट तयार करतो, जेणेकरून एखाद्या वर्गातील प्रश्नपत्रिका जर कुठं बाहेर जात असेल तर आपल्याला निश्चितपणे लक्षात येतं किंवा व्हायरल होत असेल निश्चितपणे लक्षात येतं की कुठली प्रश्नपत्रिका कुठल्या ब्लॉकची प्रश्नपत्रिकेचं पाकिट वितरण करताना किंवा वितरण करण्याच्या संदर्भात आधी बाहेर गेलं का नाही याचा आपल्याला उहापोह घेता येतो। त्यानंतर आपल्याला माहीत आहे की बोर्डाच्या परीक्षेचं 25 प्रश्नपत्रिकेचं पाकिट हे प्रेसमधनं सील झाल्यानंतर ते डायरेक्ट ब्लॉकमध्येच उघडलं जातं आणि ते ब्लॉकमध्ये उघडताना प्रत्येक ब्लॉकमध्ये संबंधित 2 विद्यार्थी, संबंधित पर्यवेक्षक आणि उपलब्ध असेल तर
पोलिसांचे जो काही कॉन्स्टेबल असतात किंवा होमगार्ड असतात त्यांच्या संमतीनं उघडलं जातं, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याची गोपनीयता आणि पारदर्शकपणा विद्यार्थ्यांच्या सुद्धा लक्षात यावा आणि ही परीक्षा सुरळीत पद्धतीने पार पडावी. त्यानंतर परीक्षेच्या कालावधीत गैरमार्गाला आळा घालण्यासाठी जी काही पथकं नेमण्यात आली होती त्या पथकांना यावर्षीपासून म्हणजे कंपल्शन केलं आहे की त्या पथकातल्या प्रत्येक सदस्यानं हे ओळखपत्र दिलं पाहिजे, जेणेकरून कोणताही परीक्षेशी संबंधित नसणारा व्यक्ती हा केंद्रावर जाऊ नये आणि अनुचित प्रकार घडू नये. आता दुसरा एक अनुचित प्रकार 12वीच्या पेपरला घडला तर मी नंतर आपल्याशी बोलताना सांगतो. त्यानंतर विद्यार्थ्यांना ह्या सूचना सर्वच सूचना विद्यार्थ्यांना गेलेल्या आहेत. हॉल तिकीटमध्ये सूचना दिलेल्या आहेत आणि विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीनं या परीक्षेला सामोरे जाणे आवश्यक आहे. आता आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या विद्यार्थ्याला आपल्याला 10वीच्या विद्यार्थ्यांना एटीकेटी देतो, म्हणजे जर विद्यार्थी 2 विषयात नापास झाला तरीसुद्धा त्याला एटीकेट देतो आणि 11वीला प्रवेशासाठी त्याला पात्र ठरतो, 11वीला प्रवेशासाठी जातो. परंतु एखाद्या विद्यार्थ्याला स्कोरिंग करायचं असेल तरीसुद्धा त्या विद्यार्थ्याला आपण जुलैमध्ये म्हणजे आता सर्व विषयात पास झाला आणि त्याला वाटलं स्कोरिंग करायचं आहे तर जुलैमध्ये आपण पुरवणी परीक्षा घेतो. या पुरवणी परीक्षेमध्ये सुद्धा त्या विद्यार्थ्याला बसाय त्याला CIS क्लास इम्प्रूव्हमेंट स्कीम असं म्हणतो आणि क्लास इम्प्रूव्हमेंट स्कीमसाठी विद्यार्थ्याला पहिली परीक्षा पूर्ण विषयात पास झाल्यानंतर लगतच्या येणाऱ्या 2 परीक्षाची संधी असते. म्हणजे या परीक्षेला जर विद्यार्थी सर्व विषयात पास झाला तर येणारी जुलैची परीक्षा आणि त्यानंतर पुढची मार्च म्हणजे मार्च 25ची परीक्षा विद्यार्थी पुन्हा देऊ शकतो, जेणेकरून जर विद्यार्थ्याला स्कोरिंग करण्याची इच्छा असेल तर. आणि त्याचबरोबर 11वीला जाण्यासाठी एटीकेटीची सोय आहे. त्यामुळे विद्यार्थ्याला जर एटीकेटीमध्ये प्रवेश मिळाला, 11वीला गेला तरीसुद्धा विद्यार्थ्याला 11वीत असताना म्हणजे येणाऱ्या जुलैची परीक्षा आणि पुढच्या मार्चच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक असतं. तो विद्यार्थी जर त्या परीक्षेमध्ये 10वीचे काही विषय सोडू शकत नाही तर त्याचा 11वीचा निकाल जाहीर केला जात नाही आणि त्या विद्यार्थ्याला 12वीला प्रवेश दिला जात नाही. म्हणजे जोपर्यंत तो 10वी क्लिअर होत नाही तोपर्यंत त्या विद्यार्थ्याला 12वीला प्रवेश दिला जात नाही. त्याचबरोबर आपण मंडळामार्फत हेल्पलाईन सुविधा उपलब्ध केलेली आहे, म्हणजे आपत्ती निवारण कक्ष नियंत्रण कक्ष स्थापन केलेला आहे. राज्य मंडळ तसे विभागीय मंडळातसुद्धा नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. विद्यार्थ्याला परीक्षेसंदर्भात सेंटरची अडचण आली किंवा कुठली प्रशासकीय अडचण आली, हॉल तिकीटची अडचण आली तर विद्यार्थ्यांना राज्य मंडळ तसेच विभागीय मंडळ या विभागीय मंडळाशी संपर्क साधून जे आम्ही नंबर प्रसिद्ध केलेले आहेत तर त्याशी संपर्क साधून विद्यार्थ्याला योग्य वेळी योग्य त्या सूचना दिल्या जातील याची सर्व आपण व्यवस्था केलेली आहे. या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील 10वीची परीक्षा एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि या महत्त्वाच्या टप्प्यावर विद्यार्थी, पालक, शिक्षक यांना राज्य मंडळामार्फत हार्दिक शुभेच्छा देतो आणि ह्या विद्यार्थ्यांना या परीक्षेत सुयश लाभो असं मी यश चिंततो. धन्यवाद. वाढले का कमी झालं बघ सांगतो. छोटी पानावर आहे. मागील वर्षी मार्च 2023ला विद्यार्थी होते 15,77,256. यावर्षी नोंदणी केलेले विद्यार्थी आहेत 16,09,445. म्हणजे 32,189 विद्यार्थ्यांची नोंदणी जास्त झालेली आहे. यामध्ये 17 नंबरने म्हणजे प्रायव्हेट कॅन्डिडेट आहे त्यामध्ये 6,177ने वाढ झाली आहे. तर रिपीटर आहेत तर त्यामध्ये 8,156. म्हणजे साधारणतः 14 ते 14,500 विद्यार्थी हे प्रायव्हेट आणि रिपीटर या कॅटेगरीत वाढलेले आहेत आणि उरलेले जे विद्यार्थी आहेत साधारणतः 18,000 विद्यार्थी हे 18,000 विद्यार्थ्यांचे मध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. याचा अर्थ विद्यार्थ्यांचा राज्य मंडळावर विश्वास बसलेला आणि राज्य मंडळाचा अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांना आता आपलासा वाटू लागला आहे आणि त्यामुळे विद्यार्थी वाढले असतील अशी आमची शक्यता, अशी आम्हाला अपेक्षा वाटते. दुसरं आम्हाला असं वाटतं की आपण RT प्रवेश प्रक्रिया राबवतो. RT प्रवेश प्रक्रिया ही साधारणतः 8वीपर्यंत असते. काही वंचित गरीब विद्यार्थ्यांना 9वी आणि 10वीचं शिक्षण त्याच शाळेमधून घेणं म्हणजे जे काही ह्याच्यामध्ये असतात कुठल्या सेल्फ फायनान्स स्कूलमध्ये
त्यावेळी असे सुद्धा विद्यार्थी आमच्याकडं वळतात असं दिसून येतं आहे आणि यामुळं आमच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढते ही आमच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगली आणि भाग्याची गोष्ट आहे. सागर, नाही आता कसं झालं, मागच्या वर्षी कमी झाले होते, यावर्षी वाढले. त्याच्या मागच्या वर्षी याच्यापेक्षा जास्त होते, 16,25,000 होते. मागच्या वर्षी कमी झाले, त्यामध्ये साधारण 50,000 विद्यार्थी, 48,000 विद्यार्थी मागच्या वर्षी कमी झाले होते. आता 2022ला जे विद्यार्थी वाढले त्याचं प्रमुख कारण असं होतं की त्यावेळी होम सेंटरला परीक्षा झाली होती आणि त्यामुळे सर्व विद्यार्थी जे काही होते ते सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते किंवा काही विद्यार्थ्यांना वाटत होतं कदाचित परीक्षा होणार नाही, 21 तारखेला आपल्याला सवलत मिळेल किंवा कन्सेशन म्हणजे शाळेतील अंतर्गत परीक्षा होईल. त्यामुळे 22ला वाढले होते, 23ला ते कमी झाले आणि 24ला ते पुन्हा वाढत आहेत. ठीक आहे, तेच मागाशी मी उल्लेख केला. पहिला उत्तर देतो मी. सर्व परीक्षा ह्या चांगल्या पद्धतीने व्हाव्यात अशीच अपेक्षा प्रशासनाची असते, परंतु ज्यावेळी 15 लाख आणि 16 लाख विद्यार्थी परीक्षेला बसत असतात त्यावेळी प्रत्येकाचं काउन्सिलिंग करणे, विद्यार्थ्याचं काउन्सिलिंग करणे, शिक्षकांचं काउन्सिलिंग करणे आपण करत असतो. तरीसुद्धा काही घटना अशा घडतात कारण विद्यार्थी हा काही वेळा कॉप्या करतो आणि तो पकडला जातो. म्हणजे दोन्ही दृष्टीने आमच्या म्हणजे विद्यार्थी कॉपी करतो दुर्दैव आहे, परंतु आमच्या प्रशासन कॉपी पकडते हे सुद्धा आमचं प्रशासन ॲक्टिव्ह असल्याचं द्योतक आहे ना. राज्यभरातून हे एक महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे आरोग्याचा दृष्ट्या ते बघतो. आता गेल्या वर्षी जरा वाढतात ना, संख्या वाढायला लागलेली आहे. गेल्या वर्षी खरं आम्ही देतो आकडा. हो, त्यामुळे देशात असेल किंवा काही आउट ऑफ स्कूल झाले सुद्धा ट्रान्सजेंडर यामध्ये येऊ शकले असतील, आले असतील तर ठीक आहे. आता हो 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 निश्चितपणे काही होणार नाही, कारण दर 5 वर्षांनी इलेक्शन होतात तसं दरवर्षी परीक्षा होत असते आणि दरवर्षी याच कालावधीमध्ये परीक्षा होते. आणि जरी शिक्षकांना निवडणुकीची कामं असली तरीसुद्धा ती ठराविक विशिष्ट वेळेत असतात. आचारसंहिता कधी लागेल हे आम्ही सांगू शकत नाही, परंतु आचारसंहिता निश्चितपणे लागणार आहे 10 तारखेपर्यंत असं आम्हाला अपेक्षित आहे. आणि त्यामुळं त्यानंतर परीक्षा आपली चांगल्या पद्धतीने होते आणि परीक्षेतलं जे काम आहे तर त्यांची एखादी म्हणजे ज्या कामाला ते 2-3 त्याच्या आधी बैठका असतात महसूलच्या, त्यामध्ये सहभागी होतात. त्यामुळे फारशी काही अडचण येत नाही. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत वर्ग रिकामा टाकून परीक्षेला ते शिक्षक जात नाहीत, त्याला पर्यायी व्यवस्था करतात. दुसरं म्हणजे परीक्षेच्या काळात 2-3 तास जसे शाळा असते तसं ते 2-3 तास ट्रेनिंग असतं आणि ट्रेनिंगनंतर ते शिक्षक पेपर तपासू शकतात, त्यामुळे फारशी अडचण येत नाही. 271 मंडळ म्हणजे शिक्षण विभागाची 271 भरारी पथकं आहेत शिक्षण विभागाची. त्याशिवाय अनेक जिल्ह्यामध्ये महसूल विभागाने किंवा ग्रामविकास विभागाने सुद्धा भरारी पथकं स्थापन केली आहेत. काही ठिकाणी पोलिसांची सुद्धा भरारी पथकं आहेत. अशा अनेक म्हणजे जिल्हा प्रशासनाने जो निर्णय घेतला माननीय जिल्हाधिकारी त्या जिल्ह्यातल्या त्यानुसार भरारी पथकं त्या जिल्ह्यात आणखी वाढलेली आहेत. साधारणतः राज्यभरामध्ये साधारण 400 तरी भरारी पथकं निश्चितपणे असतील. निश्चितपणे आता हे जे आपण आता जे विचारलं गैरप्रकार उघडकीस आणण्याचं काम हे भरारी पथक करतं. कुठल्याही केंद्र संचालकानं हे केलेलं आहे. चुकून एखादा असतो की केंद्र संचालकाने स्वतः कॉपी पकडली, नाहीतर भरारी पथकाचे म्हणजे गैरप्रकार उघडकीस आणतं, त्यामुळे निश्चितपणे त्याचा फायदा होतो. नुसतं भरारी पथक येणार म्हटल्यासुद्धा काय परीक्षेची अवस्था होते हे आपल्याला माहीत आहे. तर सीबीएसईने ओपन बुक एक्झामची तयारी केली आहे, म्हणजे घेणार असणे चाचपणी सुरू केली आहे काही वेळात. आपण त्या दृष्टीने विचार करतोय, पुढे जाणार आहोत. हो, तो मुद्दा चिन्मयने मागील वेळी उपस्थित केला होता 12वीच्या ह्याच्या वेळी. त्यानंतर सीबीएसईचं असं आम्ही ऐकलं, आम्हाला निश्चित अजून माहिती मिळालेली नाही आणि तसं त्यांचा ऑथोराइज्ड लेटर अप वगैरे नाही की विथ नाही चर्चा चालली आहे. विथ बुक एक्झाम घेणार
परंतु त्या दृष्टीनं आपण पण विचार करू. निश्चितपणे तो चांगला मुद्दा आहे, म्हणजे भरारी पथकं हे वगैरे सगळं, परंतु त्या 3 तासामध्ये विद्यार्थी पेपर सोडवतात काय नाही हा पण मुद्दा बघायला पाहिजे. कारण विद्यार्थी आता हा फॉर्मॅट फक्त MPSC UPSC झालेल्यांना डिपार्टमेंटल एक्झामला लागू आहे, अजून कुठं लागू नाही. नाही पण घेऊ नका, पण नाही घेऊ नका असं म्हणणं नाही, तसं चांगली गोष्ट आहे. तसं झालं तर आपल्याला निश्चितपणे चाचपणी करण्यासाठी 2-4 शाळांमध्ये बाबा किती वेळ लागतो, काय पोरांना लिहिता येतो का, असं सगळं अभ्यास एक काहीतरी माहिती समोर येईल म्हणून त्यांनी नोव्हेंबर महिन्यात ते केलाय. परीक्षा होणार की नाही ते नंतर आहे, पण आपण सुद्धा असं ते करतोय का? नाही, अजून केलं नाही, खरं आपण निश्चितपणे करू. कारण नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये तशी काही पॉलिसी दिलेली नाही, परंतु त्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना सुद्धा परीक्षेत ताण येऊ नये, म्हणजे विद्यार्थ्यांना वाटते पेपर आहे, पुस्तक आम्ही आपल्याला भरपूर लिहिता येईल, परंतु त्याच्या उलट गोष्ट आहे ती. तर ते प्रत्यक्ष लिहित असताना कळतं, कारण विद्यार्थ्याला कुठल्या पानावर काय हे कळल्याशिवाय तो पेपरच लिहू त्या वेळेस पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे तो हा निश्चित चांगला प्रकार आहे. विद्यार्थ्याचा ताण, मनावरचा ताण कमी करण्यासाठी आपण सुद्धा त्या पद्धतीनं निश्चितपणे म्हणजे असं प्रयत्न करू ठराविक शाळांमध्ये. भरारी पथकांची चौकशी होणार आहे का? कारण की ते पोलिसाच्या रूपात बहिणीला कॉपी ठेवायला गेलं तर आपण ठरलेलं आहे. आता ह्याचा आणि भरारी पथकाचा कोणताही संबंध नाही. पहिला मूळ मुद्दा म्हणजे आपण जिल्हा प्रशासनाकडं पोलीस कुमक मागवतो, तर प्रत्येक केंद्र संचालक हे करत असताना तो आलेला पोलीस आहे का होमगार्ड आहे हे केंद्र संचालक तपासू शकत नाही. कारण हा पोलीस किंवा पोलीस मनुष्यबळ असतं ते बाहेरून असतं, त्यांना आत कुठल्याही प्रकारे एंटर नसते. त्यामुळं आमच्या केंद्र संचालकाने एवढं त्याला तटवलं आणि तू वर का निघालास, तर तो म्हटला एका रूममध्ये निघालो. तर केंद्र संचालकाने सांगितलं की रूममध्ये जाण्याचा तुम्हाला अधिकार नाही, कारण जेणेकरून विद्यार्थ्याच्या मनावर दडपण येऊ नये म्हणून. कारण पोलीस वेशामध्ये दडपण येतं आणि त्यातून तो प्रकार निदर्शनास आला की असा म्हणून त्यांनी संबंधित दुसऱ्या व्यक्तीला विचारलं त्यांच्यावर आलेला, तर ते म्हटलं हे आमच्याबरोबर आले, आमचा जे ओळख नाही, आणि त्यातून हा प्रकार घडला आणि त्यातून तो निदर्शनास आला. तो नंतर काय झाला, सॅल्यूट मारताना निदर्शनास आला वरिष्ठांना, हे केंद्र संचालक आणि संबंधित PIना बोलल्यानंतर ते लक्षात आलेलं आहे. हां केंद्रातला जो केंद्र संचालक, बिल्डिंग म्हणजे त्या बिल्डिंगचा असणारा कंडक्टर, त्याचबरोबर त्या वर्गातला सुपरवायझर हा त्याच्यासाठी असतो की जेणेकरून विद्यार्थी पेपर लिहिताना दुसऱ्याचं बघतो का. खरं कुठलाही विद्यार्थी असा दुसऱ्याचं 100% लिहू शकत नाही. दुसऱ्याचं बघून म्हणजे खरंच असं प्रयत्न करत असेल, परंतु हे काम संबंधित ब्लॉकमधील सुपरवायझरचं आहे की त्यांना त्याच्यावर कंट्रोल ठेवायचा आहे. सर, निकाल वेळेत लागेल का? कारण काय निवडणुकीच्या कामासाठी अनेक शिक्षक लागले जातील. निश्चितपणे निकाल वेळेत लागेल, त्याची तुम्ही काळजी करू नका. मंडळ त्यामध्ये समर्थ आहे. निश्चितपणे निकाल हा निश्चित वेळेतच लागेल. पण निवडणुकीच्या कामाचा काय परिणाम? निवडणूक हा वेगळा घटक आहे, परीक्षा हा वेगळा घटक आहे, त्यामुळे आमचा निकाल हा वेळेतच लागेल. आपण जे समुपदेशनासाठी नंबर दिले होते त्याच्यावर किती कॉल आले, कशा प्रकारचे प्रश्न होते? कारण आपण नाही, त्याची आकडेवारी आपण घेतो, खरं परीक्षा झाल्यावर घेतो आपण, घेतो निकाल त्या रिझल्टच्या वेळी आपण सांगतो त्या आकडेवारी किती कॉल आले, कसे आले, काय आले, कोणत्या प्रकारचे आले.